मराठी चित्रपटामध्ये जवळपास 80% चित्रपट हे 5 कोटीच्या वर कलेक्शन जात नाही. मराठीमध्ये हिरोला चेहराच नाहीये. मराठी सिनेमा खूप कोथरूड कल्चरमध्ये अडकलेला होता खूप काळ. आपण मॅक्झिमम सिनेमे गणितासाठी करतो का? शिवाजी महाराजांवर सिनेमा केला की चालतो. मी लेखक आहे, मग मीच दिग्दर्शक आहे. सगळा तो व्हाईट कॉलर क्लास आहे जो ते कंट्रोल करतोय आणि आपल्याला वाटतं हो मराठी इंडस्ट्री किती छान चालली आहे. मग ज्या लोकांना हर हर महादेवमध्ये प्रॉब्लेम आहेत ना, त्यांना बाजीराव रपारपावर नसताना चाललं. मराठी सिनेमा काही दशकापासून एक प्रभावशाली सिनेमा उद्योग बनला. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक महत्त्व कथेच्या गाभाला दिले जाते, कथेला जिवंत करण्यात दिले जाते. मराठी सिनेमाची स्टोरी खरंच बॉलिवूडला मागे टाकू शकते का हे बघणार आहोत. आजपर्यंत आम्ही मराठी सिनेमा आणि मराठीतील दिग्गज कलाकारांची खरी वास्तविकता तुमच्या समोर मांडली. पण आज आम्ही पूर्णतः वेगळा विषय घेऊन आलो आहोत. खरंच मराठी सिनेमाची स्टोरी बॉलिवूडला वरचढ आहे का? बॉलिवूडच्या बड्या स्टार मंडळीचे सिनेमे दिवाळीच्या दिवसामध्ये धुमशान घालायचे, कोट्यावधी रुपयाचे उलाढाल व्हायचे. पण काही वर्षांमध्ये हे चित्र बदलले. मराठी सिनेमे दिवाळीमध्ये बॉलिवूडपेक्षाही एकदम वरचढ ठरलेले आहेत. मराठी सिनेमांचं ज्ञान दिवाळीमध्ये एकदम खणखणीत असं वाचलेलं आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये 2015 साली प्रदर्शित झालेल्या कट्यार काळच्या या सिनेमानं प्रेक्षकांना भुरळ घातलेली होती. सुबोध भावे, शंकर महादेव, सचिन पिळगावकर या कलाकारांच्या अभियानाने सिनेमा चांगलाच रंगलेला होता. कट्यार काळात घुसली या सिनेमागृहामध्ये सलमान खानचा प्रेम रतन धन पायो हा हिंदी सिनेमा देखील लागलेला होता. उत्तर भारतामध्ये या सिनेमाची चांगलीच हवा होती. परंतु मात्र मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सलमानची जादू बॉक्स ऑफिसवर एकदम फिक्की पडलेली होती. सिनेमागृहातील हिंदी चित्रपटाचे शो कमी करून ते शो मराठी सिनेमाला म्हणजेच की कट्यार काळात घुसली या सिनेमाला देण्यात आलेले होते. ही बाब तेव्हा मराठी सिनेमासाठी एकदमच नवीन ऊर्जा देणारी होती. मराठी सिनेमांची कथा मुख्यतः आशयप्रधान आणि वास्तवाशी संबंध असते. उदाहरणार्थ नागराज मंजुळे यांचा चित्रपट सैराट हा सिनेमा एक प्रेमकथा दाखवतो, तरी तो जाती व्यवस्थेतील भूमिका प्रश्न मांडतो. त्यामुळे समाजातील वास्तविक समस्यावर प्रकाश टाकला जातो. यासाठी कथेचा थेट सामाजिक प्रभाव टाकलेला असतो. तसेच सत्य घटनेवर असणारा चैतन्य तांबणे यांचा कोर्ट हा सिनेमा म्हणजेच की भारतीय न्याय व्यवस्थेतील त्रुटीवर भाष्य करणारे एक सुंदर उदाहरण होय. कोर्ट सिनेमाचं सादरीकरण थोडक्यात सांगायचं झालं तर एकदमच शक्तिशाली विषय, ज्याच्यामुळे समाजातील खऱ्या घटनेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. मराठी सिनेमातील व्यक्तिरेखा आपल्या समाजातील सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी नाती जोडलेल्या असतात. या चित्रपटामध्ये दाखवलेली भूमिका नैसर्गिक आणि साध्या असतात. साधी सरळ भूमिका लोकांच्या मनामध्ये रुजते आणि लोक ती भूमिका जगू लागतात. हेच खरं आपल्या मराठी सिनेमाचं यश आहे. उदाहरणार्थ नाळमध्ये मुलाची त्याच्या आईच्या शोधात असलेली कथा किती साधी ऍक्टिंग आहे बघा, आणि स्टोरी लाईन देखील एकदम साधी आहे. नाळ या सिनेमाने अनेक लोकांना रडवले सुद्धा. हीच खरी ताकद असते आपल्या मराठी सिनेमाची. बॉलिवूडच्या व्यक्तिरेखामध्ये अनेक वेळा अतिरिक्त संवाद, वागणं आणि लक्षवेधी अभिनय दिसतात. स्टार पॉवर आणि ग्लॅमरच्या प्रसिद्धीसाठी व्यक्तिरेखा कधी कधी खोट्या आणि काल्पनिक वाटतात. नाकापेक्षा मोठी झडकी का हाच फॉर्म्युला बॉलिवूडमध्ये वापरला जातो. उदाहरणार्थ धूम किंवा बाजीगर सिनेमामध्ये कोणत्याही वास्तविक व्यक्तीच्या जीवनाशी संबंध नसलेली स्टोरी खरी पण वाटत नाही, परंतु मात्र जास्त ओव्हर ऍक्टिंग वाटते. मराठी सिनेमाची स्टोरी म्हणजे स्थानिक संस्कृती, बोली, राहणीमान, महत्व आणि परंपरेची जिवंतता दाखवते. उदाहरणार्थ हरिश्चंद्रची फॅक्टरी या सिनेमाने भारतीय चित्रपट उद्योगाच्या जन्माची कथा सुंदरपणे सांगितली आहे. हरिश्चंद्रची फॅक्टरी हा 2009 मध्ये लिहिलेला आणि दिग्दर्शक मराठी भाषेतील चरित्रनाथ दादासाहेब फाळके यांच्याबद्दल आहे, ज्यांनी पहिला भारतीय सिनेमा राजा हरिश्चंद्र 1913 मध्ये बनवला होता. त्यामध्ये स्वातंत्र्य संग्राम, भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास आणि प्राचीन संस्कृतीचा प्रभाव आपल्याला दिसतो येतो. शॉर्ट सिनेमानंतर राजा हरिश्चंद्रची फॅक्टरी हा सिनेमा सन्मान मिळवणारा मराठी चित्रपटसृष्टीतील हा दुसरा सिनेमा ठरलेला आहे. या उलट बॉलिवूडमध्ये मोठ्या बजेटची आवश्यकता असते. अनेक चित्रपटांच्या यशासाठी व्यावसायिक दृष्टिकोनाने प्रेक्षकांना आकर्षित करणारे घटक ऍक्शन, रोमांस आणि गाणी घालून कथेचा गाभा हलका केला जातो. सिंगम अगेन हा सिनेमा 80 करोडमध्ये तयार झाला असून स्टोरी लाईन संपूर्ण रामायणावर अवलंबून आहे. स्वतःची स्टोरी अशी काहीच नाही. रामायणावर सिंगम अगेनची स्टोरी आहे, ठीक आहे, पण त्यात कपल रोमांस जास्त दाखवला आहे. मग लोकांनी नेमकं सिनेमातनं काय घ्यायचं, रोमांस की थोडंसं दाखवलेलं रामायण?
मराठी सिनेमा कमी बजेटमध्ये देखील उत्कृष्ट कथेचे सादरीकरण करतो. श्वास सिनेमाने सर्वांना खूपच आश्चर्यचकित केलं. श्वास सिनेमाला ऑस्कर नामांकन प्राप्त झाला, जो मराठी सिनेमाचा एक ऐतिहासिक क्षण होता. श्वास सिनेमा फक्त 60 लाखांमध्ये तयार झाला असून त्या सिनेमाने 5 कोटीच्या वरती कमाई केलेली होती. श्वास सिनेमाची स्टोरी एका आजारी माणसाच्या नातूवर लक्ष केंद्रित करते, ज्यामध्ये तो त्या जगण्याची आणि सुंदरतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. श्वास या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली होती. ऑस्करसाठी निवडला गेलेला पहिला मराठी सिनेमा होता म्हणजेच श्वास हा सिनेमा. मराठी सिनेमाची कथेच्या अस्सलता, व्यक्तिरेखाची अस्सलता आणि सामाजिक भाषा याच्यामध्ये बॉलिवूडपेक्षा बाप आहे. बॉलिवूडमध्ये मोठ्या आवाजासह चांगले तंत्रज्ञान दिसून येते, परंतु मात्र मराठी सिनेमा व्यावसायिकपेक्षा कथेस जास्त महत्त्व देतो. कथा जिवंत ठेवतो आणि तीच कथा सिनेमा पाहणाऱ्या लोकांना जगण्यासाठी प्रोत्साहित देतो. तुमच्या मते मराठी सिनेमा आणि कोणकोणत्या बाबतीमध्ये बॉलिवूडपेक्षा अधिक प्रभावी आहे तुम्हाला वाटतं हे आम्हाला सांगा. अशाच अस्सल मनोरंजन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.